नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच मोठा जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर इथे आता आनंदी अखेर घरी पोहोचलेली असते, पण मात्र आबांचा जीव अजूनही खूपच घाबरलेला असतो. कारण आनंदीने सांगितल्याप्रमाणे आनंदीला विद्याधरने लिफ्ट दिलेली असते. आता हे ऐकताच आरतीताई, आबा या सगळ्यांना धक्काच बसतो. त्याच वेळेस आता चंदन आणि या विद्याधरचं फोनवरचं सगळं बोलणं वैशूताईने ऐकलेलं असतं. त्यामुळे मला या सगळ्यातनं आनंदीला लवकरात लवकर बाहेर काढावंच लागेल असे म्हणत आता वैशूताई धावतच आबांच्या घरी येते. त्याच वेळेस आबा म्हणत असतात, अगं आनंदी, अगं बोल ना, कशाला लिफ्ट घेतली तू, सांग ना आनंदी. त्यावर लगेच आता वैशूताई येते. आबा, आनंदी आता गुंतली हो. आता तो विद्याधर आनंदीकडे वाईट नजरेने बघणार. आता काय करायचं? आनंदीला या सगळ्यातनं कसं बाहेर काढायचं? त्याच वेळेस आरतीताईने तर डोक्यालाच हात लावलेला असतो. हा राक्षस कसा माणूस आहे हे आरतीला माहीत असतं. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, आबा, आबा काय झालं एवढं घाबरायला? अहो ते तर मालक साहेबांचे भाऊ आहेत ना, मग एवढं कशाला घाबरायचं? आपले मालक साहेब किती भारी आहेत ना, मग का घाबरताय तुम्ही सगळे? त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, पोरी तुला ठाऊक नाही ग, जसे मालक साहेब देव माणूस आहेत ना, तसाच हा राक्षस आहे एक नंबरचा. अगं 100 अपराध भरलेत ग त्याचे. त्यामुळे त्या राक्षसाची मला भीती वाटायली. तू कशाला एवढ्या रात्री उशिरापर्यंत थांबली होती? मी तुला सकाळी सांगितलं होतं ना, लवकरात लवकर घरी ये म्हणून. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आबा, माझं काम पूर्ण व्हायला टाईमच गेला आणि मग उशीर झाला. त्यात वादळ सुटलं, जोराचा पाऊस यायला लागला आणि म्हणूनच त्या दादांची गाडी खड्ड्यात अडकली होती. मी त्यांची मदत केली आणि तिथेच हे मला छोटे मालक भेटले. मला त्यांच्याबद्दल काहीच ठाऊक नव्हतं, पण जेव्हा त्यांनी मला गाडीत बसवलं ना, तेव्हा मला शंका आली, कारण तिकडे खूप दारूचा वास येत होता. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, पोरी आता तू विद्याधर तुझ्यावरती नजर ठेवूनच असणार, आता काय करायचं? त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, आबा, आबा तुम्ही शांत व्हा बरं, अशाने तुमची तब्येत बिघडेल. हे बघा आपण काहीतरी करू. त्यावर आबा म्हणू लागतात, काय करणार आहोत आपण? पोरी सांग ना, मला तर खूप टेन्शन आलं ग, कसं या सगळ्यातनं बाहेर पडायचं? एकतर आपली आनंदी ती एकटी घराबाहेर पडली आणि त्या विद्याधरने काही केलं तर? नाही 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 नाही, माझा जीव खूप वर खाली होतोय, काय करावं काही सुचत नाही. आता मात्र आनंदीलाही खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता मालक साहेबांनी अर्जंटमध्ये शिर्केला बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा लगेच आता शिर्के म्हणू लागतात, काय झालं मालक साहेब? नाही म्हणजे लय अर्जंट बोलावलं म्हणून. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते पूर्ण झालं की नाही? त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, झालं की. तो राक्षस आता या गावाच्या बाहेर निघालाय, तो आता नाही येणार या गावात. आता इथल्या आया बहिणी सुरक्षित आहे. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, नाही म्हणजे शिर्के, त्याने दारू पिऊन काही कांड तर केलं नाही ना? नाही कुठल्या माऊलीवरती नजर तर टाकली नाही ना? त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, टाकली ना मालक साहेब, मोठा घात झालाय हो. ती माऊली दुसरी तिसरी कोणी नसून आपली आनंदीचे. आता मात्र आनंदी, नाही नाही नाही, असं होता कामा नये, कारण त्या पोरीने आपल्यावरती खूप मोठे उपकार केलेत. त्या दिवशी शलाकाच्या नाकावर टिचून तिने या कारखान्याची अब्रू वाचवली. त्या पोरीच्या केसाला बी धक्का लागता कामा नये. आबा जाधवांच्या नाती लय हुशार आहे, त्यांची शान आहेत त्यामुळे या विद्याधरला त्यांच्यापर्यंत पोचू देऊ नका शिर्के. त्यावर शिर्के म्हणू लागतं, पोचलं मालक साहेब, आबा जाधवांच्या नातीची जिम्मेदारी आपण उचलायची. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के फक्त जबाबदारी घ्यायची नाही, तर 24 तास त्यांच्या सोबत असायचे, कारण हा विद्याधर कसा माणूस आहे तुम्हाला माहिती आहे ना. आणि आबा जाधवांच्या घरात असं काय बी होता कामा नये, कारण त्यांचे आपल्यावरती लय मोठे उपकार आहे. आज आपल्याला एवढं मोठं डील भेटलं ते फक्त त्यांच्या नातीमुळे. आणि म्हणूनच शिर्के एक गोष्ट लक्षात ठेवा, लगेचच्या लगेच तुम्ही आत्ता आबा जाधवांच्या घरी जा. त्यावर शिर्के म्हणू लागतात, आत्ता एवढ्या रात्री? त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, हो आत्ता लगेच जा. आबा जाधव खूप टेन्शनमध्ये असतील, कारण आज जे घडलंय ते त्यांना कळालं असेल. त्यांना सांगा की घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, मालक साहेब तुमच्या नातींची जबाबदारी घेत आहेत आणि
उद्यापासनं आनंदीला कारखान्यावरती कामासाठी बोलवा. त्यावर शिर्के म्हणू लागतात, काय आनंदीला? मग तर लईच बेस्ट काम होईल. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, नाही ती पोरगी लई हुशार आहे, एवढंच नाही तर इथे जर राहिली तर आपली तिच्यावरती नजर असेल आणि तो विद्याधर तिच्यापर्यंत पोचू शकत नाही. हे सगळं तुम्हाला लगेचच्या लगेच जाऊन सांगायचं आहे. त्यावर शिर्के म्हणू लागतो, चालेल. असे म्हणताच आता शिर्के लगेच आबांच्या घरी निघालेला असतो. तो इकडे आता मात्र शलाका खूपच भडकलेली असते, कारण तिचा जो अपमान झालेला असतो ते सगळे काही क्षण तिला आठवू लागतात. त्याच वेळेस आता डील फायनल होताच युगंधर भाऊजी तिला म्हणालेले असतात, शलाका अगं या टाळ्यांच्या कडकड्यामध्ये तुझ्या धमाक्याचा फुसका बार झाला की काय? आता हे सगळे क्षण आठवल्यामुळे ही शलाका खूपच भडकलेली असते. भाऊजी तुम्ही कितीही वर जाण्याचा प्रयत्न करा, पण ही शलाका तुम्हाला खाली आणणार, कारण ही शलाका म्हणजे धमाका आहे. आणि या शलाकाला लग्नाला नकार देऊन तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न केलं ना, ही खूप मोठी चूक आहे भाऊजी तुमची. त्यामुळे मी आता तुम्हाला खाली आणणार. ही एक डील तुम्हाला भेटली म्हणून काय झालं, दुसरी संधी येऊ द्या. नाही तुमचं साम्राज्य धुळीस पाडलं ना तर नावाची शलाका नाही. असे म्हणत आता शलाका खूपच भडकलेली असते. तर आता इथे आबा जाधवांच्या घरी वैशुताई असते, आजूबाजूचे लोक असतात, सगळेजण आता टेन्शन घेत इथे बसलेले असतात. कुणाला काय करावं काय बोलावं काही सुचत नाही. तेवढ्यात आता दरवाजात शिर्के साहेब येतात. आता शिर्के साहेब येताच आबा मात्र लगेच शिर्के साहेबांना म्हणू लागतात, शिर्के साहेब अहो बघा ना, अहो काय झालं, त्या राक्षसाची नजर माझ्या आनंदीवरती पडली हो. त्यावर लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, आबा त्यासाठीच मी इकडे आलो, टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं काम अजिबात नाही. आता आरती सगळ्याजणी शिर्के साहेबांकडे बघू लागतात. आरती लगेच शिर्के साहेबांना विचारते, म्हणजे काय म्हणायचे? त्यावर लगेच आता शिर्के सांगू लागतात, मालक साहेबांनी आपल्या आनंदीची जबाबदारी घेतली, ते तिला काय बी होऊ देणार नाही, तो राक्षस तिच्यापर्यंत पोचणार नाही. आणि आपल्या आनंदीने मालक साहेबांवरती एवढे उपकार केले, एवढी 7 समुद्रापलीकडची डील आपल्याला भेटून दिली, ती फक्त या आनंदीमुळे. म्हणून मालक साहेबांनी उद्यापासून आनंदीला कामावरती घ्यायचं ठरवलंय. तेव्हा लगेच आनंदी खूपच खुश होते, काय मालक साहेबांनी मला कामावरती बोलावलंय? तेव्हा शिर्के म्हणू लागतात, हो आनंदी उद्यापासनं कारखान्यात कामासाठी तू आरती आणि आबांबरोबर यायचं आहे. त्यामुळे तुझ्यावरती आमचं लक्षही असेल आणि तो राक्षस तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, शिर्के साहेब लय मोठं टेन्शन दूर केलं, लय बरं वाटलं. मालक साहेब आहेत ना आमच्या पाठीशी, मग कसलं बी टेन्शन नाही. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, आबा टेन्शन बंदच करा की हो. मालक साहेबांनी हुकूम दिलाय, तुमच्या घरापर्यंत तो राक्षस पोचणारच नाही, आमचं लक्ष असेल. आता मात्र आबांना जरा धीर आल्यासारखं झालेलं असतं, कारण मालक साहेबांचा पाठिंबा म्हटल्यानंतर खूपच भारी. तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता मात्र आनंदी लई खुश असते. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आनंदी आज तुझा कारखान्यात पहिला दिवस आहे, तुला जोमाने कामाला सुरुवात करायची हा. तेव्हा आनंदी म्हणू लागते, ताई अगं मी लय भारी काम करणार आहे, बघच तू. त्यावर लगेच आरची म्हणू लागते, आपल्या दिदीचं कामच असलं भारी असतं, एकदम हिरोईनीसारखं. सगळ्याजणी आता खुश असतात. तर आता सगळेजण तयार होऊन इथे कारखान्यात कामासाठी आलेले असतात. आता मात्र आनंदी कामावरती आली हे बघून सगळे कामगार खूपच खुश झालेले असतात. त्यावर लगेच आता आनंदीला मालक साहेबांनी पुन्हा आता त्या टाईपरायटरवरती नवीन डिझाईन बनवायचं काम दिलेलं असतं. आनंदीने अगदी जोमात कामाला सुरुवात केलेली असते. तर मात्र हा विद्याधर आनंदीला मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, म्हणून त्याने आता चंद्याला खूप सारे पैसे दिलेले असतात. तेव्हा लगेच आता तो चंद्याला फोन करतो आणि लागतो, चंद्या तुला पैसे भेटले ना, मग कामाला लाग. चल मला त्या हरणीबद्दल सगळी काही माहिती हवी, चल पटापट सांग आज कुठे जाणार आहे ती. त्यावर लगेच आता चंद्या म्हणू लागतो, ओ छोटे मालक साहेब, अहो तुम्ही पैसे दिलेत पण तुमचं काम नाही होऊ शकत. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, का का नाही होऊ शकत माझं काम, लवकरात लवकर सांग चंद्या. हे बघ आपल्याला नकार आवडत नाही. त्यावर चंद्या म्हणू लागतो, मालक साहेब अहो काय सांगू, अहो त्या आनंदीला कारखान्यात कामासाठी घेतलं आहे आणि ती आत्ता सध्या कारखान्यातच आहे. ती तुम्हाला नाही घावणार हो, कारण जेव्हा कारखान्यातनं घरी जाईल
तेव्हा तिच्यासोबत तिची बहीण, तिचा तो आबा असेल. त्यामुळे आता ही हरणी तुम्हाला एकटी नाही घावणार. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, असं आहे तर मग कारखान्यात येतो की. त्यावर चंद्या म्हणू लागतो, काय कारखान्यात? पण इकडे मालक साहेब. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, तो माझा भाऊ आहे आणि आईने त्याला शपथ घातली, तो मला काय बी करू शकत नाही. एकदा का कारखान्यात आलो की मी तिकडनं ती हरणी उचलेल आणि मग माझं काम होऊन जाईल. असे म्हणताच आता विद्याधरची एंट्री इथे कारखान्यात झालेली असते. आनंदीचं काम चालू असतं. ती आता डिझाईनबद्दल कामगारांना सांगत असते, कसं कापड बनवायचं. आनंदीच्या वेगवेगळ्या कला आता ती इथे कामगारांना सांगत असते. त्याच वेळेस आता पाठीमागनं विद्याधर येतो आणि आनंदीच्या अंगावरती हात टाकणार. तेच आता पाठीमागनं मालक साहेब येतात. मालक साहेब लगेच या विद्याधरचा हात पकडतात. बास, तुझी हिंमत कशी झाली आनंदीवरती हात टाकण्याची? हे बघ, या पोरीवर काय, या इचलकरंजी गावातल्या दुसऱ्या कुठल्याच माऊलीवरती हात टाकण्याची हिंमत करायची नाही हं. नाहीतर हा युगंधर तुझी हातपाय तोडून तुझ्या गळ्यात घाली ना. त्यावर लगेच विद्याधर हसू लागतो, दादा अरे कशाला या पोकळ धमक्या देतोय? तू काहीही करू शकत नाही, कारण तू शब्दाने बांधला गेलाय ना. त्यामुळे मला जे करायचं आहे ते करू दे. ही हरणी तर मी पळवणारच. आता मात्र हे म्हणताच मालक साहेबांना खूपच राग आलेला असतो आणि मालक साहेबांचा राग म्हणजे तापतं लोखंड. आता मात्र तिथेच एक लोखंडी रॉड पडलेला असतो. मालक साहेब तो हातात घेतात आणि जोरजोरात विद्याधरला मारू लागतात. विद्याधर, अरे आईच्या शब्दाखाली मला अडकवतोय तू? हे बघ, आईने मला शब्द दिला होता, तुला मोठं करायचं, तुला जगात चांगली वागणूक द्यायची, पण तुझी वागणूक बिघडली. त्यामुळे आता बास, आता तुझे 100 अपराध भरलेत. तुझ्यासारख्या नीच नालायक माणसाच्या पापाचा घडा फोडलाच पाहिजे. आता लगेच या कारखान्यातनं निघायचं. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, नाही जाणार. काय करशील तू? तू मला मारशील? त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, बघायचं आहे आया बहिणीवरती हात टाकतो, थांब, आता तुझी लायकी तुला दाखवलीच पाहिजे. असे म्हणताच मालक साहेबांनी या विद्याधरची कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते. आता विद्याधर मात्र धपकन खाली पडतो आणि आपल्या दादाकडे म्हणजे मालक साहेबांकडे बघू लागतो. कारण मालक साहेब खूप भडकलेले असतात आणि रागाच्या भरात विद्याधरला कधी मारून टाकतील असा राग वाढलेला असतो. आता मात्र विद्याधर आपल्या भावाकडे बघू लागतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, एक गोष्ट लक्षात ठेव, आनंदीकडे पुन्हा वाईट नजरेने बघशील ना तर याच हाताने तुझे दोन्ही डोळे काढून टाके ना. नीट लक्षात ठेवायचं आणि इकडनं निघायचं. पुन्हा या कारखान्यात पाऊल ठेवायचं नाही. या कारखान्यात काय, इचलकरंजी गावातच पाऊल ठेवायचं नाही. आता मात्र सगळे कामगार या विद्याधरला हसू लागतात, कारण त्याला खूपच मारलेलं असतं. विद्याधर मात्र खूपच भडकतो, कारण हे कामगार माझ्यावरती हसत आहेत, यांची एवढी हिंमत. आनंदी तर मालक साहेबांवरती लय खुश झालेली असते. विद्याधर तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस मालक साहेब आपल्या केबिनकडे निघालेले असतात. तेव्हा आनंदी लगेच, मालक साहेब थांबा. आता मालक साहेब थबकतात. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, मालक साहेब लय उपकार झाले तुमचे, आज तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात. बरं झालं, तुमचे आभार कसे मानावे ना तेच कळत नाही. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, नाही ग पोरी, आभार कसले? अगं ही तर परतफेड म्हणावी लागेल. तू त्या दिवशी आमच्या कारखान्याचे अब्रू वाचवण्यासाठी एवढं समद केलं, त्यासाठी हे तर काहीच नाही आहे खरंच. आणि आजपासून असंच तू आमच्या कारखान्यासाठी नवीन डिझाईन बनवत जा. तेव्हा आनंदी म्हणू लागते, चालेल मी बनवेल की. पण मात्र इकडे हा भडकलेला विद्याधर आता नवीन कांड करण्याच्या तयारीला लागलेला असतो. हे साम्राज्य मीच मिळवणार. कारखान्याच्या बाहेर येऊन या कारखान्याकडे बघत आता हा विषारी नाग म्हणत असतो, नाही, हे साम्राज्य आता मी मिळवणार आणि त्या आनंदीचा बदला घेणार. तिच्यामुळे आज मला सगळ्या या गरीब लोकांसमोर कुत्र्यासारखं मारलं गेले. सगळे लोक माझ्यावरती थुकलेत, हसलेत. नाही नाही नाही, आता बास, आता मी बदला घेणार. तेवढ्यात लगेच आता चंद्या तिकडे येतो. छोटे मालक, हे बघा, जे झालं ते झालं, पण तुम्हाला जर आता बदला घ्यायचाच असेल तर तुम्हाला शलाका मॅडमशी मैत्री करावी लागेल. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, काय शलाकाशी मैत्री? त्यावर चंदन म्हणू लागतो, हो, जर तुम्हाला बदला घ्यायचा असेल ना तर तुम्हाला मॅडमशी मैत्री करावीच लागेल. म्हणजे कसं, शत्रू एकत्र आले
तर कसं वार करण्यासाठी सोपं पडेल ना. आता मात्र हा विद्याधर शलाकाशी मैत्री करून पुढे काय कांड करणार, पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.